हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे चिप्स बनवण्याची तयारी चालू आहे. मी तुम्हाला चिप्स कसे आम्ही बनवतो ते दाखवत आहे. आणि हे बटाटे आणलेले आहेत, 5 किलो बटाटे आहेत. हे स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यावरची साल काढून घेतली. आणि नंतर हे बटाट्याचे जे खिसणी मिळते त्याने खिसून घेतलेत. बघा, एका बटाट्याचे एवढे चिप्स पडलेत. असे सगळेच बनवून घ्यायचेत आपल्याला. आणि हे आम्ही संध्याकाळीच बनवून घेतो, म्हणजे सकाळी पटकन आपल्याला हे करायला येते, तर वाळवायला पण जास्त वेळ जात नाही आणि शिजवण्यात पण जास्त वेळ जात नाही. मग हे आधी जर रेडी असतील तर आपल्याला पटकन बनवायला येतात. आणि हे स्वच्छ असे 3-4 पाण्याने धुवून घ्यावे लागतात, नाहीतर मग ते असं काळसर दिसतात, म्हणजे पूर्ण पांढरे शुभ्र दिसत नाही. त्यामुळं याला स्वच्छ असे 3-4 पाण्यानं धुवून घेतलं. आणि नंतर ते पाण्यातून व्यवस्थित चांगल्या पाण्यात आणखीन भिजत ठेवायचे, पूर्ण पाणीवर ठेवायचं त्याच्यावर. आणि बघा कसे झालेत मस्त असे. हे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण गॅसवर पाणी ठेवले आणि पाण्यात मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं तुरटीची बुकणी टाकायची. आणि त्याला चांगली व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण त्याच्यात हे चिप्स घालून घ्यायचे. आणि चिप्स पण चांगले जास्त शिजवायचे नाहीत, थोडे कमीच शिजवायचे. आता हे चिप्स टाकल्यानंतर आणखीन पाणी थोडं थंड होतं, त्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो. आणि हे जर जर आपण बनवत असेल तर पटकन होतं, त्यामुळे चुलीवर जास्त चेक करत राहावं लागतं. कारण चुलीवर जास्त जाळा असतो आणि गॅसला असं छोटासाच असतो, त्यामुळे जरा गॅसवर थोडा वेळ खातो. त्यामुळे असं ह्याच्यावर लवकर शिजत नाही गॅसवर. आणि चुलीवर कसं होतं, जास्त लवकर शिजतं, त्यामुळं त्याला जास्त लक्ष द्यावं लागतं. असं हे झाकण ठेवायचं आणि सारखं सारखं चेक करत राहायचं शिजले का नाही ते. आणि 2-4 वेळेस चेक करावं लागतं आपल्याला, हे व्यवस्थित झालं आहे का बघावं लागतं. हे जास्त पण शिजवायचं नाही, थोडंसं कच्चंच ठेवायचं, म्हणजे आपण जेव्हा ते बोटानं दाबतो तर आपल्याला असं जास्त नरम पण लागलं नाही पाहिजे आणि जास्त पण निब्बर लागलं नाही पाहिजे. अशा प्रकारे चेक करायचं. आणि हे शिजल्यानंतर याचा कलर पण चेंज होतो. सुरुवातीला जर जास्त पिवळा असेल तर नंतर थोडासा पांढरा दिसतो, बघा कसा कलर पण चेंज दिसतो. आणि आपण रात्रीचे चिप्स बघितलेलेच होते की कसे दिसत होते आणि आता कसे पांढरे दिसतात. आणि आता थोडीशी तुरटीची बुकणी टाकल्यामुळं पण ह्याला कलर चांगला येतो, पांढरा शुभ्र. आणि मिठाचं पण व्यवस्थित प्रमाण घ्यावं लागतं, नाहीतर हे तळल्यावर आळणी जर झाले तर छान लागत नाहीत. त्यामुळं मिठाचं पण व्यवस्थित प्रमाण घ्यावं लागतं. आणि हो काय, आमचं हे चिप्स तयार आहेत. आता ह्याला वाळत घालायचं आहे. हे असं चाळणीमध्ये काढायचे, म्हणजे ह्याचं पाणी खाली जातं आणि चिप्स वरी राहतात, म्हणजे पाणी आपल्याला जास्त हे करायची गरज पडत नाही, काढायची गरज पडत नाही नंतर. आणि असे वाळू घातलेत आम्ही. असं हे काढल्यानंतर आपल्याला असं पसरावे लागतात, नाहीतर आणखीन ते शिजत राहतात एकावर एक असल्यानंतर. मग ते खाली टाकायचे आणि व्यवस्थित थोडेसे पसरून घ्यायचे, म्हणजे ते तिथंच थांबतात, शिजत नाहीत, पुढं जात नाहीत जास्त. आणि असं पसरवल्यानंतर ते थंड होतात लवकर. आणि एक एक करून हे वाळत घालायचे, एकमेकांना चिटकू द्यायचे नाही. एकमेकांना चिटकले तर तसेच ते चिटकून बसतात आणि तळताना पुन्हा खूप त्रास करतात. आणि एक एक असे सुट्टे सुट्टे घातले की मस्त असे तळताना पण आपल्याला सोपे जातात. बघा, हे दुपारपर्यंत वाळून बसलेत, छान असे वाळलेत. आता हे सगळे आपण गोळा करणार आहोत एका टोपल्यात. आणि एक टोपल्यात गोळा केलेत, बघा वाळलेत हे छान व्यवस्थित. आता हे तुम्हाला मी तळून दाखवते कसे कसे झालेत, पांढरे शुभ्र झालेत का. बघा किती छान पांढरे शुभ्र झालेत हे. खायला पण चवीला पण खूप छान झालेत. असे घरच्या घरी बनवल्यानंतर आपल्याला फ्रेश असते, फ्रेश असतात आणि मुलांना पण खायला छान लागतात हे. आणि विकत्रीचं म्हणल्यावर आपल्याला माहीत नसते ते किती दिवसापासून तळून ठेवलेलं आहे, आणि आपल्याला ते मुलांना द्यायला पण नाही बरं दिसत. त्यामुळे हे असे घरच्या घरी चिप्स बनवत जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सर्वांचे धन्यवाद.